हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात? मस्तच असणार. तर रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलाव खाताना खूपच स्वादिष्ट लागतो. 2 डोसा कुरकुरीत होण्यासाठी त्यात बारीक रवा मिक्स करा. डोसा खूपच कुरकुरीत आणि मस्त होतो. 3 कुठलीही भाजी कमीत कमी पाण्यात शिजवावी, यामुळे चविष्ट होते. 4 पुरीसाठी पीठ मळताना थोडंसं बेसन पीठ पण टाका, त्यामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात. 5 वरणाची डाळ शिजवताना त्यात 1 चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी, यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते. 6 भाजी खूपच तिखट झाल्यानंतर थोडंसं दही किंवा मलाई घाला, त्यामुळे भाजी अप्रतिम होतेच आणि तिखटपणा देखील कमी होतो. आणि तरी देखील तिखटपणा नाही कमी झाला तर थोडासा गुळ पण टाका, त्यामुळे भाजीला आंबट गोड चव येते. 7 तवा पटकन स्वच्छ निघण्यासाठी गरम तव्यावरच मीठ टाकून लिंबाने चोळावे, तवा काही वेळातच चमकदार होतो. 8 ओला वाटाणा उकडताना चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर टाका, वाटाणा पटकन शिजतो. 9 भुईमुगाच्या शेंगा हाताने फोडताना बोटे दुखत असतील तर कपडे वाळत घालण्यासाठी वापरणारा चिमट्याने शेंगा फोडाव्या. 10 वरणाची डाळ कुकरला लावताना कढीपत्ता आणि त्याच्या काड्या पण शिजायला टाकाव्या, त्यामुळे वरणाला कढीपत्त्याची छान चव लागते आणि केस गळतीची समस्या देखील कमी होते. 11 जास्त डागलेले किंवा कडक झालेले भांडे घासताना रांगोळीचा वापर करा, भांडे पटकन निघतात. 12 पनीर जास्त कडक झाले असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवा, पनीर सॉफ्ट होते. 13 कांदा पात चिरून तळून घ्यावी आणि भेळ खाताना कांदा पात मिक्स करून खावी, भेळीची चव अप्रतिम लागते. 14 पुरणपोळी लाटताना गव्हाचे पीठ न वापरता ज्वारीचे पीठ वापरा, त्यामुळे पुरणपोळी अगदी कुरकुरीत होते. 15 घरात थोडेही गोड पदार्थ शिल्लक राहिले असतील तर दूध टाकून खीर बनवावी, खीरची चव दरवेळेपेक्षा काहीतरी वेगळीच लागते आणि अप्रतिम लागते. 16 मेंदू वडा बनवताना पीठ जर पातळ झाले असेल तर त्यामध्ये बारीक रवा मिक्स करावा, मेंदू वडे खुसखुशीत होतात. 17 ताक आंबट होऊ नये म्हणून ताकामध्ये भरपूर पाणी घालून ठेवावे आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा वरती तरंगलेले आंबट पाणी काढून टाकावे, म्हणजे ताक आंबट होणार नाही. 18 इडल्या जास्त शिल्लक राहिल्या असतील तर त्याचा बारीक भुगा करून उपमा बनवावा, इडली उपमा खरोखर खूपच मस्त लागतो. 19 कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवताना त्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळावं, त्यामुळे चटणीचा रंग आणि स्वाद अप्रतिम लागतो. 20 कोणतीही खीर बनवताना खसखस पाण्यात भिजत घालून मिक्सरला पेस्ट करून खिरीमध्ये घालावी, खिरीची चव स्वादिष्ट लागते. 21 चहा उकळताना पातेल्यात चहाची गाळण टाकून ठेवावी, त्यामुळे चहा ओतू जात नाही. 22 गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो. 23 कोणतेही सूप बनवताना तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करा, त्यामुळे चवदार लागते. 24 बटाटे चुकून गोड निघाले असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवा, गोडपणा निघून जाईल. 25 पालक भाजी बनवताना थोडीशी पुदिन्याची पानं पण टाका, पालक चवदार लागतो. तर ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या किचन टिप्स. तुम्हाला या अगोदर माहीत होत्या का? कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहील तर त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.